सूर्यदेवांच्या आगमन होताच मला घासाला पाणी भरायचं काम लावलं होतं आणि बाबांचं चाललं होतं घास कापायचं काम. तर मंडळी झालं असं काही एका भावानं आपल्याला कमेंट केली ती का म्हणे तो एवढ्या दिवसाचं पाईपलाईनीचं काम चालू आहे, तुला काय कच्चं तेल बिल आणायचं काय? तर तेल बिल नाही, जो काय 8 तास चाललाय ते फक्त घरी पाणी आणण्यासाठी, कारण आमच्या मळ्यात पाण्याचा खूप तुटवडा आहे. त्यातच या हिरोण्यांना आपल्याला घरी नेऊन बांधायचं होतं. म्हणलं बगळीला जर मी सोडलं तर ती माही उचल बांगडी केल्याशिवाय राहणार नाही. आणि घरी आणून पहिले या हिरोण्यांना रपाट्यामध्ये पाणी दाखवून दिलं, म्हणलं तुम्ही पाणी पिऊन घ्या. त्यानंतरच मला निघायचं होतं कॉलेजला जाताना पंपावर जाऊन बघतो तर काय एवढी गर्दी ती जसं वाहन बाजारच भरला होता इड. मग रँड्रिका फोकारीत पोहोचलो कॉलेजवर. आणि कॉलेजवर जाण्याचं कारण असं का आपला पेपर होता आणि पेपरासाठी मी पुरे अर्धा तास लेट होतो तरी IT मध्ये कॉलेजमध्ये फिरत होतो. आणि गेलो पेपराला आणि पुढच्या 15-20 मिनिटातच पेपर देऊन आम्ही खाली बी आलतो. फुकटच्या पाण्याचा आनंद घेतला आणि मोकार एन्जॉय केला. त्यानंतरच रँड्रिकाला मारली किक आणि गाडी बोळातून हिंडत मी निघालो होतो आपल्या नदीच्या मोटरीकडे, कारण फोन आलता का नदीची मोटर बंद झाली म्हणून. आमच्या इकडे तर काय रँड्रिका आपली नदीच्या कडाला